नमस्कार मंडळी, देशभरात यंदा निवडणुकीचं वारं वाहत आहे. 7 टप्प्यांमध्ये मतदान होत आहे. त्यापैकी 2 टप्प्यातलं मतदान पूर्ण झालं आहे. 7 मे रोजी 3ऱ्या टप्प्यातलं मतदान होणार आहे. महाराष्ट्रामध्ये महायुतीने 45+पेक्षा जास्त जागा जिंकण्याचं लक्ष्य ठेवलं आहे. कारण नरेंद्र मोदी यांना पुन्हा एकदा म्हणजे 3ऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी देशभरात NDA आणि त्याच्याबरोबर असलेल्या सगळ्या घटक पक्षांनी जोरदार तयारी केली आहे. तर काहीही झालं तरी मोदींना पराभूत करायचंच, यासाठी कधीही एकमेकांचा चेहरा न पाहिलेले विरोधक स्वतः आपल्याला एकत्र आलेले पाहायला मिळतात. त्यामुळे आज आपण याच सगळ्या दृष्टीने बारामती लोकसभा मतदारसंघाविषयी माहिती जाणून घेणार आहोत. कारण अख्ख्या देशासह राज्याचं या मतदारसंघाच्या निकालावर लक्ष लागून राहिलं आहे. याला कारण देखील तितकंच मोठं आहे. याबद्दल आपण थोडीफार माहिती जाणूनच आहोत, मात्र आज सविस्तर याबद्दल जाणून घेऊयात. नमस्कार, मी तेजस भागवत, रुतम मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. बारामती म्हटलं की शरद पवार आणि शरद पवार म्हटलं की बारामती हे समीकरण आपल्याला गेले 5 ते 6 दशकं पाहायला मिळतं. मात्र हे समीकरण बदलण्यासाठी भाजप असेल, शिवसेना असेल आणि आता जे अजितदादांची राष्ट्रवादी म्हणजे अधिकृत राष्ट्रवादी काँग्रेस जी महायुतीमध्ये सामील आहे, हे समीकरण बदलण्यासाठी आता महायुती जोरदार प्रयत्न करताना दिसते. 1.5 ते 2 वर्षांपूर्वी एकनाथ शिंदे आपल्या सहकारी आमदारांसह बाहेर पडले आणि महायुतीत सामील होऊन मुख्यमंत्री झाले. त्याच पद्धतीने सेम टू सेम किंवा सारखाच समान कार्यक्रम आपल्याला पाहायला मिळाला, तो म्हणजे अजित पवार हे आपल्या सहकारी आमदार आणि खासदारांसह राष्ट्रवादी काँग्रेसमधनं बाहेर पडले आणि महायुतीत उपमुख्यमंत्री होऊन सामील झाले. त्यानंतर आपण पाहिलं की अजित पवारांनी केलेली विकास कामं असतील, बारामतीतील असतील किंवा राज्यभरातील असतील, त्यांच्या या विकास कामांमुळे किंवा त्यांच्या प्रशासनावरील घट्ट पकडेमुळे जवळजवळ 35पेक्षा जास्त आमदार आणि 1 ते 2 खासदार जे राष्ट्रवादीचे होते जे अजितदादांच्या पाठीमागे उभे राहिल्याचं आपल्याला दिसतं आहे. त्यानंतर सुप्रीम कोर्टातली लढाई असेल, निवडणूक आयोगाची असेल किंवा विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी जे घड्याळ चिन्ह आणि पक्ष अजितदादांकडे दिले ते आपण सगळं जाणूनच आहोत. मात्र यामुळे आता पवार कुटुंबातच फूट पडल्याचं आपल्याला दिसून येतं आहे. कारण निवडणुकीच्या दृष्टीने बारामती लोकसभा मतदारसंघ हा खूप महत्त्वाचा मानला जातो आहे. तर या ठिकाणी महायुतीने अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना लोकसभेच्या रिंगणात उतरवलं आहे आणि तर शरद पवार गटाकडनं विद्यमान खासदार सुप्रिया सुळे यांना हे तिकीट देण्यात आलं आहे. मात्र यंदाची लढाई ही पवार कुटुंबामध्येच होणार आहे. नणंद वर्सेस भाऊजाई अशी आपल्याला लढत बारामतीत बघायला मिळणार आहे. अजित पवार हे राष्ट्रवादीतनं बाहेर पडल्यामुळे ही फूट निर्माण झाली असं म्हटलं जातं. मात्र नक्की सुनेत्राताईंना मतदान करायचं की सुप्रियाताईंना मतदान करायचं हा बटन दाबेपर्यंत प्रत्येक बारामतीकरांच्या मनात हा प्रश्न किंवा संभ्रम असणारच आहे की नक्की मतदान कोणाला करायचं आहे. मात्र सध्या जे वारं दिसतंय किंवा बारामती लोकसभेतली आमदारांची किंवा अजित पवारांची, शरद पवारांची ताकद दिसते, त्यावरून तरी साधारणतः कल हा सुनेत्रा पवारांच्या बाजूने असल्याचं पाहायला मिळतं आहे. मात्र शेवटच्या क्षणी काय बारामतीकर कोणाला जनमत देतात हे आता आपल्याला 4 जून रोजी कळणारच आहे. तसं पाहिलं तर बारामती लोकसभा मतदारसंघात हे 6 विधानसभा मतदारसंघ येतात. त्यापैकी 4 विधानसभा मतदारसंघ हे महायुतीच्या बाजूने आहेत तर 2 हे महाविकास आघाडीच्या बाजूने आहेत. त्यामुळे येथे देखील जास्त ताकद ही आपल्याला महायुतीची असलेली पाहायला मिळते. तसेच इंदापूरमधून हर्षवर्धन पाटील असतील किंवा सासवडमधून विजयबापू शिवतारे असतील यांनी जे बंड पुकारलं होतं किंवा यांची जी अजित पवारांविरुद्ध नाराजी होती ती क्षमवण्यात आता कुठेतरी महायुतीला यश आलं आहे. त्यामुळे या ठिकाणावरून देखील जास्तीत जास्त मतदान सुनेत्रा पवारांना होणार आहे. यासाठी महायुतीमधील घटक पक्ष असतील म्हणजे रासप असतील, मनसे असतील, राष्ट्रवादी काँग्रेस असेल, शिवसेना असेल, रिपाई असेल, हे जोरदार तयारी करताना दिसतात. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यंदा बारामती काहीही झालं तरी जिंकणारच असा ठाम विश्वास देखील व्यक्त केला आहे. कारण आपण पाहिलं असेल की भाजपने A-B असे 2 फॉर्म्युले निवडणुकीसाठी तयार केले होते. त्यातील A म्हणजे अमेठी आणि B म्हणजे बारामती. अमेठी तर भाजपने 2014 पासूनच आपल्या ताब्यात ठेवलं आहे. त्यानंतर आता 2014मध्ये आणि 2019मध्ये भाजपला बारामतीत यश आलं नाही. मात्र 2024मध्ये खुद्द बारामतीतलेच दादा म्हणजे अजित पवार हे महायुतीत असल्यामुळे यंदाचा विजय हा महायुतीच्या बाजूने लागण्याची शक्यता आहे. कोणाला किती मतदान मिळू शकतं याबाबत जर काही एक विचार केला किंवा गणित पाहिलं तर इंदापूरमधनं, सासवडमधनं, दौंडमधनं किंवा दत्तात्रय मामा भरणे असतील, खडकवासला येथून हे सगळं महायुतीतले घटक पक्ष असल्यामुळे साधारणतः असं म्हटलं जातं की या ठिकाणं होणारं जे मतदान आहे ते सुनेत्रा पवारांनाच मिळेल. आणि
सुप्रिया सुळे यांना दौंड असेल, इंदापूर असेल, सासवड येथून कमी प्रमाणात मताधिक्य मिळण्याची शक्यता आहे, कारण येथे महायुतीची ताकद आहे. तसेच खुद्द बारामतीत शरद पवार विरुद्ध अजित पवार असं आपल्याला संघर्ष पाहायला मिळू शकतं, कारण अजितदादांना देखील मानणारा तितकाच मोठा वर्ग बारामती शहरात आहे. आणि आपण गेले 2-3 निवडणूक पाहतोय की अजितदादांचा मोठा वाटा सुप्रियाताईंच्या विजयामध्ये आपण पाहिलेला आहे. त्यामुळे यंदा अजितदादा खुद्द बारामतीतनं जास्तीत जास्त लीड हे सुनेत्रा पवारांना मिळवून देण्यासाठी प्रयत्न करतील. त्यामुळे एकंदरीत सगळं चित्र पाहिलं तर सुप्रिया सुळे यांच्यासाठी ही यंदाची निवडणूक थोडी संघर्षाची आणि मेहनतीची असणार आहे. मात्र पवार विरुद्ध पवारमध्ये दादा जिंकणार की साहेब जिंकणार ही आता बारामती लोकसभेची जनताच ठरवणार आहे. 4 जून रोजी जो निकाल येईल बारामतीचा तो सगळ्यांना थक्क करणारा असू शकतो किंवा अत्यंत वेगळा असू शकतो. त्यामुळे आपल्याला बारामतीचा निकाल काय होतो यासाठी 4 तारखेपर्यंत थांबावं लागणार आहे. आणि जर का तुम्हाला बारामती लोकसभा मतदारसंघाची माहिती आवडली असेल तर आमच्या ऋतम मराठी या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा एकदा नवीन व्हिडिओसह लवकरच भेटूयात. धन्यवाद.